परळच्या टाटा रुग्णालय इथे बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे। स्थानिक पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। बॉम्ब नियंत्रण पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। टाटा रुग्णालय इथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर पुढील तपास अजून सुरू आहे। ही मोठी बातमी आता समोर येतेय। परळच्या टाटा रुग्णालय इथे बॉम्ब ठेवल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांचा बंदोबस्त, बॉम्ब नियंत्रण पथक, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्या ठिकाणी पुढील तपास सुरू आहे। ही माहिती खरं तर मिळालेली आहे, त्यानंतर पोलीस सतर्क झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिकची अपडेट? नक्कीच परळच्या टाटा रुग्णालयात बॉम्बने ठेवल्याची माहिती आहे आणि ही माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। त्यांच्या माध्यमातून टाटा रुग्णालय येथे आता पोलिसांचा जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील दाखल झाले। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झालेल्या आहेत। खरं तर टाटा रुग्णालय अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे जिथे कॅन्सर जे रुग्ण असतात कॅन्सरचे त्यांच्यावर उपचार केले जातात आणि त्याच रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी देखील असते रुग्णांची। त्यामुळे हे जे ठिकाण आहे हे अत्यंत सेन्सिटिव्ह असं ठिकाण आहे आणि तिथे बॉम्बची धमकी आल्यामुळे पोलीस अगदी सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये सातत्याने अशा धमक्या येतात। आपण बघितलं की उच्च न्यायालयात तसंच सत्र न्यायालयात देखील धमक्या येतात। सातत्याने 2 ते 3 वेळेला उच्च न्यायालय खाली देखील करायला लागलं होतं आणि नंतर शोध तपासात काहीच आढळून आलं नाही। त्यामुळे हे थ्रेड कॉल नेमके कोण करतंय, अशा पद्धतीच्या धमक्या नेमक्या कोण देतंय, याचा जो काळामुळाच आहे ती पोलीस खोदण्याचा जो आहे तो प्रयत्न करताना पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।